दिल्लीमधल्या कंटोन्मेंट भागातील जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. सुमारे 14व्या शतकात राजा अग्रसेनाने याची निर्मिती केली होती. हा एक स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. याला 106 पायऱ्या आहेत आणि या बावडीचे 3 भाग आहेत. इतकी वर्ष होऊन गेली, पण अजून पण या वास्तूचं सौंदर्य टिकून आहे. इकडे तर मोठमोठ्या पिक्चरचे शूटिंग पण होतात. आता ही सुकलेली आहे, पण खूप आधी यात काळं पाणी होतं. आणि असं म्हणतात की ते पाणी मनाने कमकुवत आणि निराश असलेल्या लोकांना संमोहित करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करायचं. यावर मायरा चमकून त्याच्याकडे बघते. तिच्या IT फील्ड मधल्या बेभरवशी वेळेच्या नोकरीमुळे तिचं ठरलेलं लग्न मोडलं होतं. ती खूप हर्ट झाली होती. सगळ्या नातेवाईकांमध्ये त्याची सतत चर्चा होत होती. या सगळ्यामुळे ती थोडी डिप्रेस पण होती. हा निमिष पण ना काही पण सांगत बसतो असे भाव तिच्या चेहऱ्यावर आले. म्हणून गडबडीने विषय बदलत तो पुढे म्हणाला, पण लेट इट बी. माझा तर यावर बिलकुल विश्वास नाही. जुन्या गोष्टी झाल्या या. तुमच्या पुण्यात कसा शनिवारवाडा आहे तसं आमच्या या दिलवालोकी दिल्लीमध्ये हे असं आहे. त्याचा हजरजबाबीपणा पाहून तिला हसू आले आणि ती हसत हसत अजून पायऱ्या खाली उतरत जाऊ लागली. नुकताच पुण्यात जॉईन झालेला, मूळचा दिल्लीचा असलेला निमिष त्यांच्या ऑफिसमधल्या सिनियर असलेल्या मायरा मॅडमला त्यांच्या दिल्लीमधील अग्रसेनाच्या बावडीची माहिती सांगत होता. ऑफिसच्या एका प्रोजेक्टसाठी ते दिल्लीला आले होते. मीटिंग संपल्यावर फिरण्यासाठी इकडे आले. आपल्या शहरात परत यायला मिळाल्यामुळे निमिष भरपूर खुश होता. त्यामुळे त्याला मोठ्या बहिणीप्रमाणे असलेल्या मायरा मॅडमला दिल्लीत काय दाखवू आणि काय नको असं होऊन गेलतं. चालता चालता तो मध्येच मागे वळून बघतो. मायरा बावडीचे फोटो काढत असते. तो तिला मोठ्यानं ओरडून सांगतो, दीदी, मी समोसे घेऊन येतो खायला. एकदा आमच्या दिल्लीचा समोसा खाऊन तर बघा, कुठेच अशी टेस्ट मिळणार नाही. तिला त्याची खूप गंमत वाटते. हाताने थम्सअपची खूण करून ती ओके म्हणते. तिची नजर आसपास वळते तेव्हा तिथं फक्त एक कपल असते आणि एका कोपऱ्यात एक माणूस झोपलेला असतो. तिची नजर वळते तसा निमिष दिसेनासा होतो. त्या कपलकडे बघून तिला पुन्हा तिच्या मोडलेल्या लग्नाची आठवण येते आणि पर्यायाने प्रतीकची पण. तिला बघता क्षणी तो आवडला होता. सगळं चांगलं जमलं होतं, पण त्याच्या घरचे म्हणायला लागले नोकरी सोडून दे. आत्ताच तर तिचं प्रमोशन होऊन 52,000चं पॅकेज मिळालं असतं. कंपनीकडून मोठा फ्लॅट मिळाला असता आणि आत्ता जर तिचा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर 4 चाकी गाडी पण मिळणार होती. आणि लग्नासाठी हे सगळं सोडायचं म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. म्हणून तिच्या घरच्यांनी त्यांना स्पष्ट नकार कळवला होता. पण तिच्या मनातून हा विषय काही केला जातच नव्हता. मनोमन ती प्रतीकला आठवत होती. अशा विमनस्क अवस्थेत ती बावडीच्या पायऱ्या उतरू लागली. जसजसं ती पायऱ्या खाली उतरत होती तसतसं तिला एक वेगळीच गडद शांतता पसरत चालल्याची जाणवत होते. म्हणून तिला थोडं विचित्र आणि अस्वस्थ वाटू लागते. कबूतर आणि वटवाघळांच्या फडफडीमुळे त्या बावडीचे वातावरण अजूनच भीतीदायक वाटत होते. तिचे लक्ष बाजूला गेलं तसं ते मगाचं कपल गायब झालं होतं. इतक्या कमी वेळात ते कपल कुठं गायब झालं? जाऊ देत, असेल कुठेतरी. प्रतीक आत्ता कुठं असेल? मी नोकरी सोडायला तयार झाले असते तर, असे उलट-सुलट विचार तिच्या मनात येतात. तेवढ्यात मधूनच एक कबूतर उडून तिच्या चेहऱ्यासमोर आलं. अचानक ही क्रिया झाल्याने ती दचकली आणि तिच्या तोंडून एक अस्फुट किंचाळी बाहेर निघाली. उडणाऱ्या कबुतराकडे ती रागाने बघते. तेवढ्यात तिला बावडीच्या तळाला कोणीतरी मुलगा पाठमोरा बसलेला दिसतो. तिला तो थोडा थोडा प्रतीक सारखा वाटतो. ती भराभरा पायऱ्या उतरून खाली जाऊ लागते आणि तो मुलगा मागे वळून बघतो. तो प्रतीकच असतो. तिचा स्वतःवर विश्वासच बसत नाही.
आनंदाने प्रतीक प्रतीक करत ती लगबगीने खाली जाऊ लागते. प्रतीक तिच्याकडे बघून हसतो, पण खूप विलक्षण भाव असतात त्याच्या चेहऱ्यावर. एखाद्या शिकाऱ्याला खूप दिवसांनी सावज पकडल्यासारखं. तितक्यात अचानक ढग भरून येतात. कडाकड आवाज करीत मोठी वीज चमकते आणि मायराचं लक्ष तिकडे वर जातं. ती पुन्हा खाली बघते तर प्रतीक गायब झालेला असतो. ती वेड्यासारखी त्याला प्रतीक प्रतीक हाका मारू लागते. ती शेवटच्या पायरीवर उभी असते आणि तेव्हाच विहिरीच्या तळातून बुडबुडे येतात आणि खूप पाणी वर येऊ लागतं. ते काळकुट्ट पाणी पाहून ती घाबरते आणि मागे पळायला बघते, पण पाण्यातून सडलेले 2-3 हात बाहेर येतात आणि तिचे पाय गच्च धरतात. ती घाबरून मोठ्याने ओरडते. तिचा आवाज बावडीत घुमतो. बावडीच्या आत असलेल्या सगळ्या भागांच्या झरोक्यातून रक्ताळलेले हात बाहेर येत असतात. असंख्य आवाज, हसण्याचे, रडण्याचे, ओरडण्याचे, किंचाळण्याचे. ती कानावर गच्च हात ठेवते. तेवढ्यात मागे पाण्यात तिला कोणीतरी ओढून घेतं. धपकन ती पाण्यात पडते. वरती पसरलेलं निळं आकाश जणू गायब होत होतं आणि एका खोल अंधाऱ्या डोहात प्रवेश करत असल्यासारखे तिला वाटत होतं. ती त्या काळ्या पाण्यात पडते. तिच्या नाकातोंडात पाणी जाते. तिला धडपडही करायला वेळ मिळत नाही. पाण्यात तिला बिनचेहऱ्याची असंख्य माणसे धुसर दिसतात. तिला तिचे आई बाबा आठवतात. भिजून तिचे केस अस्ताव्यस्त होऊन तिच्या चेहऱ्यावर पसरतात. ते केसांचा तिच्या गळ्याला फास बसतो आणि बिनचेहऱ्याच्या माणसांच्या हातांचा विळखा तिच्या शरीराभोवती पडतो. त्या बावडीत असलेली अतृप्त आत्म्यांची शक्ती तिचा बळी घेण्यासाठी जागरूक होते. आपला शेवट आता जवळ आलेला आहे असं समजून ती डोळे घट्ट मिटून घेते आणि तिच्या कानावर दुरून आवाज येतो, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. त्या अवस्थेत तिच्या शरीराला एक झटका बसतो. तिच्या भोवतीचे सगळे पाश सुटून गायब होऊ लागतात. तो मंत्रांचा आवाज निमिषच्या रिंगटोनचा असतो. बावडीमध्ये तो स्पष्ट घुमत तिच्यापर्यंत पोहोचतो. हनुमान चालिसाच्या मंत्राने तिला अमानवी शक्तींपासून वाचवलेले असते. जय हनुमान मोठ्याने म्हणत ती जीवाच्या आकंताने तेथून उठते आणि धडपडत 5-6 पायऱ्या वर चढून येते. तेवढ्यात निमिष तिच्या जवळ पोहोचतो, पण ती पूर्णपणे भिजलेली असते. त्यांनी काही बोलायच्या आतच ती त्याला धरून वर ओढत न्यायला सुरुवात करते. अरे दीदी, क्या हुआ क्या हुआ म्हणत ते वरती जाऊ लागतात. जाता जाता ते दोघं पण घाईत माग नजर टाकतात. आता तिथं तळाला फक्त जेमतेम एका माणसाचे पायाचे तळवे भिजतील एवढंच पाणी असतं आणि निमिष विचार करत असतो की एवढ्याशा पाण्यात दीदी एवढं चिंब भिजली कशी काय. तर मित्रांनो, ही आजची भयकथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतं. शुभरात्री.